आपल्याला न्यू डिझाईनमध्ये एक मस्त असं मंगळसूत्र बनवायचं आहे, जे की मी मंगळसूत्र बनवता माझ्या डोक्यात आलं की असं मंगळसूत्र खूप मस्त वाटेल याचं. तुम्ही पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघून नक्कीच तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली ही डिझाईन ते. तर त्यासाठी आपल्याला 3 मोरपंख स्टोन लागणार आहेत, जे की आपण त्याच्यावर फ्लावर बनवून घ्यायचा आहे. फ्लावरचा व्हिडिओ पण मी टाकेल जर तुम्हाला हवा असेल तर कसं बनवायचं ते. आपल्याला 20 गेज तार, 2 क्रिस्टल 6 mmचे आणि एक आपल्याला मंगळसूत्राची पोत पाहिजे. तर आपल्याला पक्कड, राऊंड प्लायर आणि कटर हे तिन्ही पण टूल्स हवे आहेत. आणि रॅप करण्यासाठी 0.3 गेजची तार हवी आहे. तर मी फ्लावर बसवून घेण्यासाठी राऊंड करून त्याच्यावर फ्लावर बसवून घेत आहे. चांगल्या प्रकारे आपल्याला फ्लावर बसवून पॅक करायचं आहे बरोबर. मस्त प्रकारे रॅप करून मी एक्सेस वायर कट करून चांगली वायर आतमध्ये दाबली आहे, जेणेकरून आपल्याला थोडी पण इजा होऊ नये म्हणून. अशाच प्रकारे आपल्याला त्याच्यासमोर अजून एक फ्लावर बसवून बघायचा आहे आपल्याला. कुठं आपल्याला अजून एक छोटासा राऊंड करून त्याच्यावर फ्लावर बसवायचे ते. तर इथं स्पायरल करून आपल्याला त्यावर एक फ्लावर अटॅच करायचं आहे. दुसरं पण आपल्याला फ्लावर अटॅच असे करायचे आहे जेणेकरून समोरासमोर त्यांचे टोक आले पाहिजेत स्टोनचे. नंतर आपल्याला हे पण फ्लावर तसंच चांगल्या प्रकारे अटॅच करून घ्यायचं आहे त्याच्यावर. आपल्याला एवढीच काळजी घ्यायची आहे की ती नंतर हल्लं नाही पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला जेवढी रॅप करण्यासाठी वायर लागेल तेवढी कट करून घ्या तुम्ही. आणि जरी वायर कमी पडली तरी आपल्याला दुसरी अजून कट करून वायर घेऊन त्याच्यामध्ये ॲड करता येते आपल्याला. आणि त्याच्यानंतर थोडी थोडी वायर घेऊन पण तुम्ही करू शकता. जेवढी एका फ्लावरला लागते तेवढी वायर रॅप करण्यासाठी लागतेच, कारण ते पूर्णपणे पॅक करावं लागतं सर्वच. तर ही पण मी तशाच प्रकारे रॅप करून घेत आहे. तर मी दुसरं पण फ्लावर अटॅच करून घेतलं आहे ना. आपल्याला आता खालती तिसरं फ्लावर अटॅच करायचं आहे. आपल्याला अजून थोडीशी 20 गेजची वायर लागणार आहे, जेणेकरून त्याला आपल्याला बेस करायचा आहे. त्याच्यावर फ्लावर बसवून आपल्याला ते वरती अटॅच करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला परत 20 गेजची तार घेऊन दोन्ही फ्लावरच्या मध्ये राऊंड करून थोडीशी तिथे अटॅच करून घ्यायची आहे आपल्याला ते तिसरं फ्लावर तिथेच अटॅच करायचं आहे, लोक बनवून त्याला, म्हणजे त्याचा बेस बनवून. तर अशा प्रकारे आपल्याला पकडण्यात दाबून घ्यायचं आहे तिथे. नंतर आपल्याला त्याच्यावर फ्लावर ठेवून बघायचं आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट खालती आपल्याला एक राऊंड करून त्याच्यावर फ्लावर अटॅच करायचा आहे. दोन राऊंड करून घ्या, म्हणजे फ्लावर अटॅच करायला आपल्याला परेशानी होणार नाही. त्यावर चांगल्या प्रकारे फ्लावर अटॅच होऊन जाईल. आपण राहिलेली एक्सेस वायर कट करून टाकली तरी चालेल. मी तशीच ठेवून सध्या रॅप करत आहे. नंतर मी ते वायर कट करणार आहे. तर यावर आपल्याला चांगल्या प्रकारे ते फ्लावर बसवून घ्यायचं आहे. तर मी ते फ्लावर अटॅच करून घेत आहे पॅक असं. आणि वरच आपल्याला जे आपण तिथे 20 गेजची तार आपण बसवली होती तिथं पण आपल्याला चांगल्या प्रकारे पॅक करून राहिलेली एक्सेस वायर कट करून टाकायची आहे, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारे ती तार लागू नये म्हणून. हे बघा, मस्त असं आपलं मंगळसूत्राचं पेंडंट तयार झालेलंच आहे म्हणायचं. तर आपल्याला राहिलेली खालची तार ती कट करून टाकायची आहे. तुम्ही जर ती तार अगोदर पण कट करून टाकली तरी पण चालेल, ती आपल्याला लागणारच नव्हती. तर आपण दोन्ही साईडने 6 mmचा क्रिस्टल टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर लूप तयार करून घ्यायचा आहे आपल्याला मंगळसूत्र अटॅच करण्यासाठी. तर मी दोन्ही साईडने क्रिस्टल बसून लूप तयार केलेला आहे. आता आपल्याला मंगळसूत्र अटॅच करायचं आहे. तर मी 18 इंच लॉंग पोत घेऊन अटॅच करत आहे. तुम्ही 30, 36, 24 इंच तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढे इंचचं मंगळसूत्र घेऊन तुम्ही अटॅच करू शकता. वेअर केल्याच्यानंतर या मंगळसूत्राचा लूक खूपच मस्त दिसतो. तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. शेवटी लूक बघूनच जा कसा वाटतो ते. हा आपल्या मंगळसूत्राचा लूक. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कसा वाटला व्हिडिओ ते नक्कीच सांगा.